राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत पीक विमा आणि जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव यावर चर्चेची शक्यता। येत्या 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पातील घोषणांकडे राज्याचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मुंबईतील सगळ्या आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष। मंगेश चिवतेंकडे असणार जबाबदारी। 2 मदत कक्षांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात। ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृह विभागाचा मोठा निर्णय। खासदार सुप्रिया सुळे बीड दौऱ्यावर। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या कुटुंबियांची घेणार भेट। नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्या देऊ नका। जयंत पाटलांचा मिश्किल टोला। तर राजकारणाचा फार विचार करू नका, गडकरींचा पाटलांना सल्ला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्यापासून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। 27 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड। ज्ञानेश कुमार उद्या पदभार स्वीकारणार।